नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। त्यासाठी इथे आपण पाव किलो मटार घेतलेले आहेत, 2 गाजर, 2 बटाटे आणि पाव किलो फ्लॉवर कापून घेतलेला आहे। आणि आता इथे कांदा कसा कापून घेतलेला आहे तो दाखवते। फक्त 2 भाग करून कांदा चिरून घ्यायचा आहे। तर आता इथे आपण 2 कप भात शिजवून घेतलेला आहे, पूर्ण नाही थोडासा शिजवून घेतलेला आहे, म्हणजे एकदम जास्त आपण मऊ भात बनवतो तसा नाही बनवायचा आहे, कमी पाणी ठेवून भात शिजवून घेतलेला आहे चांगला। आणि आता आपण इथे कढई घ्यायची आहे मोठी आणि त्यामध्ये 7 पळी तेल घालायचं आहे। तेल घालायला कंजूसगिरी करायची नाही आहे, तेल जर घातलं तरच चांगली चव येईल आणि जसं बाहेर व्हेज बिर्याणी मिळते तशीच आपली घरात बनेल। तर आता इथे तुम्ही बघू शकता तेल तापल्यावर आपण त्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर मिरच्या घेतल्या आहेत 4, फक्त त्याला असं उभं चिरलं आहे आणि घातल्या आहेत। आणि त्याच्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याच्या पाकळ्या आपण घातलेल्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापल्यावरच आपण सगळं घालायचं आहे जे आपल्याला फोडणी द्यायचं आहे ते, तर आपली फोडणी चांगली होते। तर इथे तुम्ही बघू शकता की सगळं चांगलं तडतडलेलं आहे। त्याच्यानंतर आपण इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि छोटा तुकडा आल्याचा ठेचून घेतलेला आहे। तर आता इथे आपण ठेचलेलं आलं आणि लसूण घालून घेऊयात आणि चांगलं 30 सेकंदासाठी परतवायचं आहे। ते तुम्ही बघू शकता की तेल चांगलं तापलेलं आहे, म्हणून आपलं फोडणी जी आहे ती चांगली बसलेली आहे। आणि आता आपण यात घालणार आहोत कांदा घालून घेतल्यावर व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, जोपर्यंत तो सोनेरी रंगाचा होत नाही तोपर्यंत शिजवायचा आहे। 2 ते 3 मिनटं तुम्ही शिजवून घ्यायचा आहे चांगला। आता इथे तुम्ही बघू शकता की कांदा सोनेरी झालेला आहे आपला चांगला, एकदम काळा पण करायचा नाही आहे, मग त्याची चव थोडी वेगळी लागेल। अशा प्रकारे थोडा सोनेरी कांदा आपल्याला करून घ्यायचा आहे। तर आता आपण इथे 2 पळी इथे मी कांदा आहे ना तो काढून ठेवलेला आहे साईडला, की ज्यामुळे काय होईल आपली बिर्याणी जेव्हा पूर्ण होईल तेव्हा सजावटीसाठी कांदा हा काढते आहे। तुम्हाला जर नसेल काढायचं तर नाही काढू शकता, इथे तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं हवं आहे। तर आता इथे आपण जे शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत तुम्ही बघू शकता की हळद घालून मी शिजवलं आहे, हळद आणि 1 चमचा मीठ घालून भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी। आणि त्यामध्ये आता आपण 1 आणि अर्धा चमचा मीठ घालणार आहोत, की ज्यामुळे काय होईल भाजी आपली लगेच शिजेल, भाजी शिजायला वेळ नाही लागणार। मग आता आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपण असंच शिजवून घेऊयात साधारण 5 मिनटं। आणि तुम्ही त्यानंतर आता आपण यात घालणार आहोत शाही बिर्याणी मसाला। इथे आपण 2 चमचे शाही बिर्याणी मसाला घातलेला आहे, तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा रंग कसा दिसतो आहे। तर आता इथे दही घेतलेलं आहे आणि दह्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर सगळं घातलेलं आहे। आणि हे दही आपण भाजीत घालून घ्यायचं आहे, ज्यामुळे काय होईल जसं बाहेर बिर्याणीची जी चव असते ती आपल्या घरच्या बिर्याणीला येईल, जो आंबटसरपणा आहे म्हणजे बॅलन्स राहील। तर आता इथे तुम्ही बघू शकता की आपण चांगल्या रीतीने शिजवून घेतलेलं आहे, साधारण 5 ते 7 मिनटं शिजवायचं आहे। आणि असं तेल जेव्हा दिसायला लागेल साईडला तेव्हा समजून जायचं की आपली भाजी चांगली शिजलेली आहे। आणि आता इथे भात आपण 2 भागात विभागलेला आहे, जास्त भागात विभागलेला भात आहे, त्याच्यामध्ये आपण भाजी घालून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता की मिक्स करून घेतलेला आहे मी भाजी घालून। आणि जो आपला पांढरा भात आहे तो थोडाच काढायचा आहे, भाजीवाला भात जास्त बनवायचा आहे। त्याच्यानंतर आपली जी भाजी आहे कढईमध्ये ती आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याची एक लेयर बनवायची आहे, जसं बाहेर बिर्याणी मिळते तसंच आपण घरी बनवतो आहोत। तर मग लेयर बनवून घ्यायची आहे भाजीची। आणि त्यामध्ये आता आपण ही भाजी मिक्स केलेली होती भातामध्ये काढून आपण थोडीशी, तो जो भात आहे तो घालणार आहोत यामध्ये। तुम्ही बघू शकता की एकूण एक आपला जो तांदूळ जो शिजलेला भात आहे तो वेगळा दिसतो आहे। तर आता आपण इथे लेयर लावून घ्यायची आहे भाताची। पहिले आपण जो मिक्स केलेला आहे भाजीसोबत तो लावायचा आहे भाजीवर आणि मग जो प्लेन राईस आहे पांढरा भात तो लावून घ्यायचा आहे।
इथे तुम्ही बघू शकता की आपण भात व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण जो आधी कांदा काढून ठेवलेला आहे तो कांदा यावर घालायचा आहे आता सजावटीसाठी। आणि त्याच्यानंतर आपण 5 मिनटं लो फ्लेमवर, पूर्ण लो फ्लेम एकदम, आणि त्यावर आपण ठेवूया झाकण देऊन। एक वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही तव्यावर पण ठेवू शकता, पण आता इथे मी कढई घेतली आहे तर तव्यावर ती म्हणजे तव्यावर राहील, पण मग तसं तिला पाहिजे तसं गरमपणा नाही मिळणार, त्यामुळे मी इथे गॅसवरच लो फ्लेमवर ठेवलेली आहे। आणि आता यानंतर आपली बिर्याणी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता। आता आपण सर्व करून घेऊयात। तुम्ही बघू शकता की जी आपली व्हेज बिर्याणी आहे ती कशी दिसते आहे, आणि प्रत्येक जो भाताचं शीत आहे ते एक वेगवेगळं दिसतं, आणि जशी बाहेर मिळते तशीच आपण अगदी घरात बनवू शकतो, कमी वेळात आणि कमी साहित्यात। तर इथे तुम्ही बघू शकता। नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।